नमस्कार मंडळी. नुकताच वर्धमान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा झालेला आहे. आपण पाहतो आहे इस्राईल, इराण आणि अमेरिका या देशामध्ये जे युद्ध चालू आहे, या युद्धामुळे संपूर्ण जगच होरपळून निघत आहे. त्याची झड आपल्या भारत देशाला सुद्धा पोहोचत आहे. आपला भारत देश सुद्धा त्या युद्धामुळे परेशान आहे. या जगामध्ये शांतता निर्माण करायची असेल तर त्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचे विचार फार आवश्यक आहे. वर्धमान महावीरांनी जी अहिंसा, सहअस्तित्व आणि शांततेची शिकवण दिलेली आहे, तीच शिकवण आणि तथागत भगवान गौतम बुद्धाची शिकवण या संपूर्ण जगाला तारू शकते, हे सर्वांना माहिती आहेच. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी वर्धमान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव साजरा होत होता, त्या दरम्यानच एक जैन मुनी नयन पद्मसागरजी यांची थोडी जीभ घसरलेली आहे आणि त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची सून महाराणी ताराबाई ह्या जैन धर्मीय होत्या, जैन समाजातील होत्या. पण मात्र संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला माहिती आहे की महाराणी ताराबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी महाराणी सोयराबाई यांचे बंधू हंबीरराव मोहिते हे मराठा होते आणि त्यांची मुलगीही म्हणजेच महाराणी ताराबाई ह्याही मराठाच असेल, याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज मराठेशाहीच्या गादीवर आले आणि अल्पावधीमध्येच छत्रपती राजाराम महाराजांचा सुद्धा मृत्यू झाला आणि त्यानंतर या स्वराज्याला कोणीही वाली उरला नाही असं औरंगजेबाला वाटलं. आता स्वराज्य आपल्या घशातच, आता स्वराज्य आपलंच असं औरंगजेबाला मनोमन वाटत होतं. पण मात्र एक सौदामिनी, एक विद्युलता, एक रणरागिणी औरंगजेबाच्या समोर एक मोठी दिवार बनून उभ्या होत्या आणि त्या म्हणजे महाराणी ताराबाई. त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला माहिती आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही. पण मात्र महाराणी ताराबाई ह्या जैन धर्मीय होत्या, ह्या वक्तव्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कुठलेही साधू संत असो किंवा कुठल्याही धर्मातील धर्मगुरू असो, यांचं वचन, यांचं वाक्य हे फार महत्त्वाचं असते आणि त्यांचं वक्तव्य समाजासाठी फार हितावह असते. भगवान महावीरांनी सांगितलेली जी अहिंसा आहे, ही केवळ कृतीपुरती मर्यादित नाही, ती क्रिया एक मनाशी निगडीत आहे. आपण आपल्या वचनातून, आपल्या बोलीतून जर कोणाचं मन दुखवत असू तर तेही एक प्रकारची हिंसाच आहे, असंही त्याने म्हटलेले आहे. आणि म्हणून समाजातील जबाबदार व्यक्तींनी असे वक्तव्य करणे टाळले पाहिजे, कारण समाजामध्ये तेढ निर्माण होत असते. महाराष्ट्रामध्ये जैन समाज हा मराठी मातीशी जुडलेला आहे, मराठी संस्कृतीशी त्यांची नाळ जुडलेली आहे आणि निश्चितच आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसोबत ते एकरूप झालेले आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाला गालबोट लागू नये याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. त्यामध्ये जरी जैन मुनी नयन पद्मसागरजी यांनी असं वक्तव्य केलं असलं तरी महाराणी ताराबाई ह्या काही जैन होत नाही किंवा त्यांचं शौर्य कमी होत नाही, याची संपूर्ण महाराष्ट्राने दखल घेतली पाहिजे. धन्यवाद.